प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेत कर्तृत्व सिद्ध केलंय। आता महिला बचत गटांनी मोठ्या उद्योगाकडे वळावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी केलं। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ताराराणी महोत्सव आणि मिनी सरस प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। दरम्यान महिला बचत गटांसाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनात 5 दिवसात 26,82,000ची उलाढाल झाली। बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी या उद्देशानं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं ताराराणी महोत्सव आणि मिनी सरस प्रदर्शन आयोजित केलं होतं। कोल्हापुरातील सासने ग्राउंडवर 14 मार्चपासून सुरू झालेल्या प्रदर्शनात विविध तालुक्यातील महिला बचत गट आणि स्वयंसहाय्यता गट सहभागी झाले होते। रानमेव्यापासून बनवलेली विविध प्रकारची सरबतं, ठिकपुर्लीची बर्फी, भाजीचे फणस, पापड, लोणचं, विविध प्रकारच्या चटणी, गृहोपयोगी वस्तू, गूळ, काकवी, तांबडा पांढरा रस्सा यासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, थालीपीठ, डोसा, देशी तूप असे विविध खाद्यपदार्थ आणि वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध होत्या। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्रकल्प संचालक आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी दिल्या। गेल्या 4 दिवसात या प्रदर्शनाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला। सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या प्रगती स्वयंसहाय्यता समूहानं विक्रीसाठी केक आणले होते। या गटानं 5 दिवसात 2 लाख रुपयांची उलाढाल केली। कणेरीच्या रणरागिणी गटानं 71,500 रुपयांचा व्यवसाय केला। मांसाहारी जेवण, खांडोळी आणि शाकाहारी पदार्थांनाही खवय्यांची चांगली पसंती मिळाली। या प्रदर्शनात 5 दिवसात तब्बल 26,82,000 रुपयांची उलाढाल झाली। आज ताराराणी महोत्सव आणि मिनी सरस प्रदर्शनाचा समारोप झाला। उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी बोलताना महिला बचत गटांच्या कामगिरीची प्रशंसा केली। प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेत कर्तृत्व सिद्ध केलंय। आता बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या छोट्या व्यवसायाचा विस्तार करावा आणि यशस्वी उद्योजक बनावा असं आवाहन संतोष जोशी यांनी केलं।